तिची जवळची खास मैत्रीण. इथंच घर आहे ना तिचं. चला मग, चला चला, वेळ नका घालू. चला मावशी, एक काम करा, तिला जाऊन घेऊन या ना. तिला मला 2 मिनिटं ये फक्त. जाऊ आपण विचारू तिला. जाऊ. ऐक ना दीदी, तुला जे काय विचाराल ना ते सगळं खरं खरं सांग बरं का. आता मला सांग, ती वैशू कुठे गेली? तुला तिच्याबद्दल जे काय माहिती आहे ना ते सगळं सांग. अहो काका, आज माझी आणि तिची भेटच नाही झाली. मी ह्यांना पण सांगितले, मला काहीच माहित नाही ह्याच्यामधलं. आम्हाला सगळ्यांनी सांगितलंय तू तिची जवळची मैत्रीण आहे, तुला सगळं माहिती आहे. खरं खरं सांग. ऐक ना दीदी, आम्ही आहे ना सगळे आता पोलीस स्टेशनला चाललोय आणि तिची सगळ्यात जवळची मैत्रीण तू आहे. म्हणून पोलीस आहे ना तुला सगळ्यात आधी तुलाच बोलून गेला. त्यामुळे तुला जे काय माहित असेल ना ते आम्हाला सगळ्यांना खरं खरं सांग. अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला ह्याच्यातलं काहीच माहिती नाहीये. का मला तुम्ही सारखं सारखं विचारताय? तिला उद्या काय झालं तर मी काय करू? नको सांगू तू काय. मावशी, एक काम करा, चला पोलीस स्टेशनला आणि हिचंच नाव द्या. पोलिस जेव्हा हिला हे करतील ना तेव्हा ती बरोबर कबूल होईल. आपल्याला नाही कबूल होणार. चला. ओ दादा, थांबा थांबा, मी सांगते तुम्हाला सगळं.